सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अन्वी ही मधुसमोर येते आणि काकूला म्हणते की तुझी ही फिलॉसॉफी सून आहे ना मधुराणी. राघव आणि सिंधूला तिनेच वेगळं केलंय. आणि रागाने अन्वी तेथून निघून जाते. तेव्हा काकू अन्वीकडे बघत म्हणते की एक नंबरची आगाऊ आहे. तर आता राणीच्या काळजात धस्स झालेले असते. अन्वीचे बोलणे आता राणीला टोचून रागाने राणीसुद्धा आतमध्ये निघून जाते. तेवढ्यात आता रत्नाकर काकूला म्हणतो की वहिनी मला तुझ्यासोबत थोडं बोलायचंय. काकू म्हणते की आता काय बोलायचं. रत्नाकर म्हणतो की सावीचा ज्या वेळेस जन्म झाला त्यावेळेस सावी इथे नव्हती. तेव्हा काकू म्हणते मग. तर रत्नाकर म्हणतो की मला वाटतंय की सावीचे जन्माचे विधी आपण करूयात. रत्नाकर म्हणतो की म्हणजे राजेश्री आणि माझं असं म्हणणं आहे की आपण सावीची विधी करण्यासाठी सत्यनारायणाची पूजा ठेवू. काकू म्हणते की सावीचे विधी करायचे, सत्यनारायणाची पूजा ठेवायची म्हणजे ती सिंधू पुन्हा इथे येणार. काकू म्हणते की सिंधू पुन्हा राघवच्या समोर येणार, त्यामुळे राघवला सुद्धा त्रास होणार आणि राणीला सुद्धा. राणीला तर खूप त्रास होणार असे आता काकू रत्नाकरला सांगते. राजेश्री म्हणते वहिनी काय एवढा टोकाचा विचार करता तुम्ही. काकू म्हणते की मी आपल्या राघवचा विचार करते राजेश्री. राजेश्री म्हणते की आम्ही राघवचे आईबाबा आहोत. वहिनी तुम्हाला असं म्हणायचं का आम्हाला राघवचं हित कळत नाही म्हणून. राघवचं हित खरंच तुम्हा दोघांना कळत नाहीये. तुमच्या या अशा वागण्याने ना राघव आणि राणीचं लग्न मोडू शकतं हे तुम्हाला का कळत नाही असे आता काकू मोठ्याने ओरडत आता राजेश्रीला बोलते. इकडे आता राघव त्याच्या बेडरूममध्ये असताना राणी तडक राघवकडे येते आणि म्हणते राघव मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. तेव्हा राघव म्हणतो बोल. तर राणी म्हणते की खरंच मला खूप भीती वाटते. तेव्हा राघव राणीला कॉटवर बसवतो. मधू म्हणते की राघव मला असं वाटतं की आता सगळं डिस्टर्ब झालंय. तेव्हा राघव म्हणतो की रिलॅक्स मधू, आयुष्यात कधी कधी होतं असं. राघव म्हणतो तुला स्पेसिफिक कशाची भीती वाटते मधू. हे सगळं सिंधू आणि सावीमुळे होतंय असं तुला म्हणायचं का. राघव म्हणतो मधू तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस आणि आमच्या दोघांची चांगली बाजू तू समजावून घेऊ शकतेस आणि घरच्यांच्या समोर तू सावीचा स्वीकार केला ते खूप चांगलं केलंस मधू तू. राघव म्हणतो की अगोदर राया आम्हाला सोडून गेला, नंतर आमचं बाळ आम्हाला सोडून गेलं आणि नंतर सिंधू सोडून गेली. राघव म्हणतो एक एक करून माझ्या सर्व जवळच्या व्यक्ती मला सोडून गेल्या. तेव्हा ते ऐकून आता मधू राघवकडे बघत विचार करते की राघवला फक्त त्याचंच दुःख दिसतं. मधू म्हणते की माझ्याकडून सुद्धा प्रत्येक गोष्ट हिरावून घेतली गेली आणि आत्ताही माझ्या बाबतीत तेच घडतंय. राघवच्या डोळ्यात बघून मधू विचार करते की तुला माझं दुःख कळतच नाहीये का राघव. राघव म्हणतो की मधू तुला माहीत आहे का विनूच्या रूपाने अंकुर आपल्या पुन्हा आयुष्यात आला आणि त्यानंतर सगळा चमत्कारच घडत गेला. राघव म्हणतो सिंधू जिवंत आहे हे कळल्यावर चमत्कारच झाला आणि त्यानंतर सावी माझी मुलगी आहे हे कळल्यावर तर मला आणखीनच चमत्कार झाला माझ्या जीवनात. राघव म्हणतो की ते म्हणतात ना उपरवाला देता है तो छप्पर फाड के देता है आणि माझ्या बाबतीत तेच खरं झालंय आणि आय एम सो हॅप्पी असं आता राघव मधूला बोलतो. राघव म्हणतो की देवकृपेने आज विनू ही माझ्यासोबत आहे आणि सावी ही माझ्याबरोबर आहे. आणि तुला माहीत आहे का मधू सावी जेव्हा मला बाबा अशी हाक मारते ना तेव्हा मला बस एवढंच पाहिजे आणि मला खूप आनंद होतो, मला अजून काहीच नाही पाहिजे असं आता राघव मधूला बोलतो. आणि त्या क्षणी मधूच्या काळजात आता सावीच्या प्रेमाचा गुलाबाचा काटा आता राघवने टोचलेला असतो. राघव म्हणतो की घरच्यांच्या समोर तू माझी बाजू घेतली, खरंच तुझे खूप आभार मधू आणि तू माझी खरंच खूप चांगली मैत्रीण आहे. तेव्हा मधूच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तर राघव म्हणतो मधू तुझे डोळे का पाणावलेत, कदाचित हे आनंदाश्रू असतील. तेव्हा मधू म्हणते की नाही राघव. तेव्हा राघव म्हणतो की म्हणजे नक्कीच काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहे की राघव मला याचीच भीती वाटती. आता सिंधू ही पुण्यात राहणार आहे आणि तू सावीला भेटण्यासाठी कायमच त्या सिंधूकडे जाणार आहे. सिंधू सुद्धा सावीला घेऊन इथे येणार आहे आणि त्यामुळे तुम्ही दोघं एकत्र येऊन मी एकटी पडणार आहे. राघव तुला कळतंय का काही. इकडे आता अन्वी ही सिंधू आणि सावीला एका फ्लॅटमध्ये घेऊन येते. तेव्हा दरवाजा उघडताच अन्वी म्हणते की ॲक्च्युली हा फ्लॅट खूप दिवस बंद होता बरं का सिम्मा. आतमध्ये सगळ्या वस्तूंवरती जाळे पडलेले असते. तेव्हा अन्वी म्हणते की आजपर्यंत हा बंद असल्यामुळे याची ही वाईट परिस्थिती आहे. सिंधू म्हणते की अन्वी असं काही म्हणू नको, मी सर्व काही व्यवस्थित मेंटेन करेन. आता अन्वी म्हणते की मी कायमच तुम्हाला भेटायला इकडे येणार. तर सिंधू म्हणते की तू कधीही येऊ शकतेस अन्वी, फक्त लगेच. अन्वी म्हणते की त्या जेलर आजीला विचारूनच. तर सिंधू हसत म्हणते अगदी बरोबर. त्यानंतर अन्वी आता तिथून निघून जाते. तेव्हा सिंधू त्या सर्व वस्तू आता व्यवस्थित स्वच्छ करून आता व्यवस्थित लावत असते.
आता त्या वस्तू व्यवस्थित लावता लावता सिंधू विचार करू लागते. तेवढ्यात अन्वी तिथे येते आणि म्हणते, काय झालं सिम्मा? तर सिंधू म्हणते की अन्वी, तुला माहीत आहे ना, सावी ही राघवची मुलगी आहे. हे कळल्यानंतर घरच्यांची काय अवस्था झाली. अन्वी म्हणते की ॲक्च्युली मधुमामीची. तेव्हा सिंधू म्हणते की एक ना एक दिवस हे होणार होतं, म्हणून सावी ही राघवची मुलगी आहे हे सत्य मी सांगत नव्हते. तेव्हा अन्वी म्हणते की हे सर्व कर्माचे फळ असतात. आणि मी तुला म्हणत होते ना सिम्मा, काही वर्षापूर्वी मधुमामीने तुला आणि राघवला वेगळे केले होते. आणि आज मधुमामी समोर ही जी अवस्था आहे ना, ती फक्त तिच्या कर्मामुळेच आहे. तेव्हा सिंधू म्हणते की नाही अन्वी, मधुताईंना त्रास व्हावा असं मला अजिबात नाही वाटत. अन्वी म्हणते की सिम्मा, यामध्ये तुझी चूक आहे असं तुला का वाटतं आणि तू स्वतःला गिल्टी फील करू नकोस. अन्वी म्हणते की तुला जर असं वाटत असेल ना तू मध्ये आली, तर हे चुकीचं आहे. ती मधुमामीच तुमच्या आयुष्यात मध्ये आली. राघवने जेव्हा अंकुरला माझ्याकडून काढून मधुकडे दिलं होतं ना, तेव्हा मला काय वाटलं होतं ते मी आजही फील करते अन्वी. आपलं माणूस आपल्यापासून लांब गेल्यानंतर काय होतं ना हे मला चांगलं ठाऊक आहे, असे आता सिंधू अन्वीला सांगते. अन्वी म्हणते की या घरातल्या लोकांना तुझी कधीच जाणीव नाहीये, हे तुला कधी कळणार सिंधू. सिंधू म्हणते की राघव त्यांच्या मनात जे आहे ना तेच करतात. इतरांना काय वाटेल याची ते अजिबात विचार करत नाही. सिंधू म्हणते की मधुताई आत्ता सावीचा एवढ्या सहजासहजी स्वीकार करणार नाहीयेत आणि सावीला ते लवकर ॲक्सेप्टही करणार नाही. तेव्हा आता राघवने फक्त मधुताईंचा विचार करायला हवा. इकडे आता राघव हा मधूला समजावून सांगत असतो. राघव म्हणतो की एकीकडे काकूला वाटतंय की तिला मला माझा आनंद बघायचा आहे, पण माझा आनंद माझ्या सावीमध्ये आहे हे काकूला कळत नाहीये. राघव म्हणतो की मधू, तू त्यावेळेस तू घरच्यांच्या समोर खोटं बोलली आणि आता मी हे कसं सहन करायचं. जे काही खरं होतं तुझ्या मनात, तर त्याच वेळेस तू घरच्यांसमोर बोलून दाखवायचं ना मधू, असे आता राघव मधूला बोलतो. मधू म्हणते की हा प्रश्न आता मलाही पडला. एवढ्या विश्वासाने मी तुझ्यासोबत लग्न केलं होतं ना राघव. राघव म्हणतो मी तुझ्यासारखा दिखावा नाही केला, माझ्या मनात आहे ना तेच मी बोललो. मधू म्हणते की हो मी खोटं बोलले, पण मी का बोलले असं तुला वाटत नाही का? तर तुला गमावण्याची मला भीती वाटत होती. तर राघव म्हणतो मी फक्त माझ्या मुलीला हक्क मिळण्यासाठी तुझी मदत मागितली होती मधू. राघव म्हणतो की तुझ्या पेक्षा रुक्मिणी काकू खरंच मनाने खूप चांगली आहे. तिच्या जे मनात असतं ना ते ती डायरेक्ट बोलते. मधू म्हणते की आज सावीसाठी तू माझ्यासोबत भांडतोय राघव, उद्या सिंधूसाठी भांडेन. तेव्हा बोट करत राघव म्हणतो की एक मिनिट मधू. राघव म्हणतो की या सगळ्यांमध्ये सिंधूला आणण्याची अजिबात गरज नाहीये. तर मधू म्हणते की नाही जरी म्हटले तरी सिंधूमध्ये आलीच ना. तर राघव म्हणतो इनफ मधू. राघव म्हणतो की एक मिनिट, खरं तर पहिल्या दिवसापासून तूच आमच्यामध्ये आलीस मधू. राघव म्हणतो की सिंधू आणि माझं सुख तुला बघवलं नाही मधू. ज्या वेळेस तुझं रायासोबत लग्न झालं त्या वेळेपासून मी फक्त तुला मैत्रीण मानत होतो. आणि ही गोष्ट तुला माहीत असून सुद्धा तू काय केलंयस मधू. राघव म्हणतो आठव मधू, तू काय केलंस, तू माझ्या भावाशी खोटं वागलीस. राघव म्हणतो माझ्या बायकोच्या मनात तूच गैरसमज निर्माण केला मधू. माझं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे असं तू सिंधूला भासवलंस आणि तुझ्यामुळे मी माझं बाळ गमावलं आणि तुझ्यामुळे मला सिंधू सोडून गेली, असे आता राघव मधूला बोलतो. मोठे डोळे करून राघव मधूला म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव मधू, 8 वर्षानंतर मला माझी मुलगी सावी मिळाली आणि माझ्या मुलीच्या आणि माझ्यामध्ये मी कुणालाही येऊ देणार नाही, हे तू नीट लक्षात ठेव. राघवचे ते शब्द ऐकून आता मधूच्या काळजात धस्स झालेले असते. मधू म्हणते की बायको म्हणून मला काय वाटत असेल याचा तू विचार केलायस का राघव? सगळे निर्णय तूच घेतोयस. राघव म्हणतो सिच्युएशन तशीच आहे आणि बोट करत राघव मधूला म्हणतो की तू स्वार्थी आहेस. राघव म्हणतो की आजपर्यंत तुला जी गोष्ट हवी होती तेच तू केलीस. इथून पुढे तसं अजिबात होणार नाही. सावी ही माझी मुलगी आहे आणि आमच्यामध्ये मी कुणालाच येऊ देणार नाही. आणि त्या क्षणी मधूच्या काळजात धस्स होऊन रागाने मधू तेथून निघून गेलेली असते आणि सगळ्याच गोष्टी आता राघवने मधूला क्लिअर केलेल्या असतात. इकडे आता काकू रत्नाकरला म्हणते की सावी कुठे, सिंधूचं काय चाललंय, ह्या गोष्टी तुम्ही का विचार करताय. राजेश्री म्हणते की तुमचं राघववर खूप प्रेम आहे वहिनी, हे मी मान्य करते. तेव्हा राघव आणि मधूच्या मध्ये कोणी येणार नाही. राजेश्री म्हणते की त्या दोघांचा संसार सुखाचाच होईल, पण राघवला सावीचं प्रेम मिळायला हवं की नाही. तेव्हा काकू म्हणते की माझ्याकडून काय अपेक्षा आहे मग. तेव्हा राजेश्री म्हणते की आपण सावीसाठी पूजा करतोय ना. तेवढ्यात राघव तिथे येऊन राजेश्रीचे बोलणे ऐकतो. तेव्हा मधू म्हणते की आपण सावीसाठी पूजा करतोय का. तर राजेश्री म्हणते हो अगं, सावीसाठी आपण सत्यनारायणाची आणि नवग्रहाची पूजा ठेवली. तेवढ्यात राघव म्हणतो थँक्यू आई, सावी माझी मुलगी आहे आणि या घरात तिची कोणीतरी काळजी करतं आणि काळजी करणारं माणूस आहे.
रत्नाकर म्हणतो, राघव तू विसरतोस का, ती आमची सुद्धा नात आहे. तेव्हा राघव म्हणतो की मला माहीत आहे, पण या घरातील काही लोकांनी अजूनसुद्धा सावीला ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे. तेव्हा काकू म्हणते की राजेश्री तू आता ठरवलंच आहे, तर तुला जे वाटतं ते तू कर. तेव्हा हसतच राजेश्री म्हणते मी आत्ताच सिंधूला फोन करते. राजेश्री आता सिंधूला फोन करते, तर सिंधू म्हणते की हा आई बोला. तेव्हा ते आई शब्द ऐकून काकू आणि ऋतुजाच्या काळजात धस्स होते. तर लगेचच सिंधू म्हणते की हा मॅडम बोला. तर राजेश्री म्हणते का अगं मला मॅडम का म्हणतेस, आईच म्हण मला. राजेश्री म्हणते की मी सावी आणि तुला आमंत्रण द्यायला फोन केला. तेव्हा सिंधू म्हणते कसलं आमंत्रण. तर राजेश्री म्हणते की सावीसाठी मी सत्यनारायणाची आणि नवग्रहाची पूजा ठेवली. राजेश्री म्हणते की याल ना तुम्ही दोघं. तर लगेचच मधू अन्वी आणि सावीला आतमध्ये पाठवते. त्यानंतर राजेश्री म्हणते की अगं सावीचे या घरातील विधी व्हावेत आणि म्हणून मी सत्यनारायणाची आणि नवग्रहाची पूजा ठेवली. येशील ना सिंधू. वा सिंधू म्हणते की आई येईल मी. तर राजेश्रीला आनंद होतो. सिंधू म्हणते की पण मी फक्त सावीला तिथे सोडायला येईल, मी तिथे थांबणार नाही. तेव्हा राजेश्री म्हणते की असं कसं, अगं तू सावीची आई आहेस, तेव्हा तू सुद्धा इथे थांबायला हवंस. तर तेवढ्यात रत्नाकर फोन घेत म्हणतो की सिंधू कसलेही वाद होणार नाही, मी तुला शब्द देतो. तेव्हा आता तू येशील ना. तेव्हा सिंधू म्हणते की बाबा प्लीज मला आग्रह करू नका. रत्नाकर म्हणतो की सिंधू तुम्हाला बाबा म्हणतेस ना. तेव्हा सिंधू म्हणते की अर्थातच. तर लगेच रत्नाकर म्हणतो की मग मी दिलेला शब्द आज मानून तू येणार नाहीस का. तेव्हा आता सिंधू ही रत्नाकरचे शब्द ऐकून यायला तयार होते. त्यानंतर आता इकडे सिंधू ही अन्वीला म्हणते की सावीसाठी घरी पूजा ठेवली ना, तेव्हा आपण सावीसाठी ड्रेस आणायला हवा. तेव्हा लगेचच हसत सावी म्हणते की माझ्यासाठी नवीन ड्रेस. तर लगेच अन्वी म्हणते की हो मी लगेच घेऊन येते. आणि आता अन्वी आता सावीसाठी ड्रेस घेऊन यायला जाते. तर इकडे सिंधू विचार करते की बाप्पा आता सगळं काही ठीक होऊ दे. तर आता इकडे राघव हा त्याचे आवरून काकू समोर येतो आणि काकूला म्हणतो की मी सिंधू आणि सावीला आणायला चाललोय. तेव्हा काकू म्हणते की कोणी कुठेही जाणार नाही, आज आपल्या घरात पूजा होणार नाही. तेव्हा राघव म्हणतो की का. तर आता काकूने आडकाठी घातल्यानंतर राघव आता सिंधू आणि सावीला घेऊन आता रत्नपारख्यांच्या घरी येऊन कशी पूजा घालतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.